आजच्या दिवसातील दुसरे अभिषिक्त वक्ते आहेत फादर आशिष रॉड्रिग्स. फादर आशिष रॉड्रिग्स यांची आपणास ओळख करून देतो. मूळचे वसईकर असलेल्या फादरांचे नंदाखाल हे जन्मगाव. आध्यात्मिकतेचे बालकडू त्यांना पवित्र आत्म्याचे चर्च नंदाखाल येथून व परिवारातून मिळाले. मुंबई सरधर्म प्रांतात जेजुईट पंथाचे ते धर्मगुरू असून सद्यस्थितीत बालक येशू श्राईन नाशिक येथे कार्यरत आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत वसणाऱ्या पावरा या आदिवासी विद्यार्थी व सामान्य लोकांसाठी केलेल्या कार्याचा 5 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून 3 वर्ष तलासरी या दुर्गम भागात पाळकीय कार्य त्यांनी केले आहे. उत्तम प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती आहे. युवा कार्याची त्यांना आवड आहे. मी फादर आशिष रॉड्रिग्स यांना विनंती करतो त्यांनी मी उत्तम मेंढपाळ आहे या विषयावर आध्यात्मिक प्रकाशझोत टाकावा. फादर आशिष रॉड्रिग्स. मीच उत्तम मेंढपाळ आहे. योहान 10:11. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या वचनावर आज मनन चिंतन करणार आहोत. जुन्या करारात अगदी उत्पत्ती पुस्तकात मेंढपाळाचा उल्लेख आढळतो. आदाम व एवा ह्यांच्या 2 मुलांत नीतिमान ठरलेला हाबेल हा मेंढपाळ होता. म्हणजेच मेंढपाळाची महत्वाची भूमिका बायबलमधून अगदी सुरुवातीपासूनच साकारण्यात आली आहे. परमेश्वराची अद्वितीय, अतुलनीय व अमर प्रतिमा म्हणून मेंढपाळ वापरले जातात. परमेश्वराची अद्वितीय, अतुलनीय व अमर प्रतिमा म्हणून मेंढपाळ वापरले जातात. जुन्या करारातील अनेक पुस्तकात मेंढपाळ ह्या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आला आहे. मेंढपाळ हा सेमेटिक शब्द यहुदांची सुरुवातीच्या काळातील भटकी जीवनशैली चांगल्या प्रकारे व्यक्त करतो. असुरक्षित अशी त्यांची जीवनशैली, बदलते हवामान आणि वन्य प्राण्यांच्या धोक्यांस सामोरे जाण्यास त्यांना सतत सतर्क व तयार राहावे लागे. सुरुवातीपासूनच त्यांची ही जीवनशैली बनली होती. दैनंदिन जीवनात अशा नैसर्गिक संकटात घ्यावी लागणारी दक्षता व करावा लागणारा संकटांचा सामना व संघर्ष त्यांच्या चारित्र्यावर खोलवर प्रभाव पाडत होता. जेव्हा आपण जुन्या करारातील इस्रायलाच्या इतिहासातील काही महान व्यक्तींचा विचार करतो तेव्हा हे स्पष्ट होते की इस्रायली राष्ट्रातील बहुतांश लोक मूळतः मेंढपाळ होते. परमेश्वराने सर्वप्रथम निवडलेला राष्ट्राचा अधिपिता, विश्वासाचा महामेरू, असंख्य कळप असलेला अब्राहम एक शाही मेंढपाळ होता. कायदाकर्ता, मुक्तीदाता व दिशादर्शक, ज्याच्याद्वारे परमेश्वर आपणास 10 आज्ञा देतो, आपले व इतरांचे जीवन सुखाने, शांतीने व प्रेमाने जगण्यासाठी नियमावली देतो, तो आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो याची शेरडे मेरडे चारित असता जळत्या झुडुपाच्या रूपात परमेश्वर त्याच्याकडे आला व त्याला इजिप्त देशातून इस्रायल लोकांना आपल्या प्रजेला सोडवण्यासाठी आज्ञा देतो. तो मोशे देखील मेंढपाळच होता. तारणहार मसियाचा जन्म होणाऱ्या घराण्यातील मेंढपाळ, सर्वशक्तिमान राजा, बलाढ्य गोलायाचा पराभव केलेला, त्यास नेस्तनाबूत करणारा, ज्याच्या नावाने, ज्याला उद्देशून व ज्याने स्तोत्र लिहिलेले आहे, ज्याच्या नावाने, ज्याला उद्देशून व ज्याने स्तोत्र लिहिलेले आहे, विना वाद्य वाजवणारा, ज्याचे राज्य उत्तरेकडील दान ते पश्चिमेकडील बेरशिबा पर्यंत पसरलेले, ज्याच्याद्वारे परमेश्वराने इस्रायलाच्या सर्व शत्रूंचा न्यायनाट केला,
असा तो इस्रायलाचा महान राजा दावीद हा देखील एक मेंढपाळ होता. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शौलास परमेश्वराने इस्रायलाच्या राजपदावरून झुकारून दिले व शमूएल त्याचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यासाठी इशायाच्या एका मुलाचा अभिषेक करण्यासाठी बेथलेहमला आला. जेव्हा इशायाने मोठ्या अभिमानाने एक एक करत आपल्या 7 मुलांना शक्य उमेदवार म्हणून सादर केले, तरी देखील शेवटचा शास्ता व संदेष्टा शमूएल समाधानी नव्हता. चौकशीनंतर इशायाने उत्तर दिले, अजूनही सर्वात धाकटा राहिला आहे. अजूनही सर्वात धाकटा राहिला आहे, तो मेंढरे राखीत आहे. 1 शमूएल 16:11. मग मेंढरे चारीत असलेल्या दाविदाला कुरणातून बोलवण्यात आले आणि शमूएलने विलंब न करता दावीद दास त्याच्या वडील आणि इतर भावांसमोर अभिषेक केला. स्तोत्र 78 वचन 70 ते 72 मध्ये स्तोत्रकार म्हणतो, त्याने आपला सेवक दावीद ह्यास निवडिले, त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले. आपली प्रजा म्हणजे याकोब वंश, आपले वतन म्हणजे इस्रायल वंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता, तेथून त्यास आणले. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ह्याद्वारे हे स्पष्ट होते की इस्रायली नेते तसेच ज्यांनी इस्रायली जनतेवर राज्य केले ते मेंढपाळ होते. इस्रायली नेते आणि ज्यांच्यावर त्यांनी राज्य केले ते देखील मेंढपाळच होते. येशूला एक उत्तम मेंढपाळ असे म्हटले जाते. ह्याचं कारण त्यांनी स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हटलं आहे. योहान 10:11 त्यांनी स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हटलं आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे असे तो योहान 10 मध्ये म्हणतो. हिज क्लेम to the title shepherd is by no means accidental, untrue or unreliable. मेंढपाळ ह्या शीर्षकावरील त्याचा दावा कोणत्याही प्रकारे आकस्मिक, अनाठायी किंवा अविश्वसनीय नाही. येशू जेव्हा स्वतःला मेंढपाळ असल्याचा दावा करतो तेव्हा याचा अर्थ खूप खोल आणि विस्तारित आहे. मेंढपाळ हा व्यवसाय आपल्या देशात दुर्मिळ आहे आणि मूळ सेमेटिक परंपरेपेक्षा अगदी वेगळा असल्याने जुन्या करारातील मेंढपाळाच्या संकल्पनेविषयी जाणून घेणे गरजेचं आहे. हिब्रू भाषेत मेंढपाळ शेफर्ड या शब्दासाठी 3 समानार्थी शब्द आढळतात. जीवनात जी संकल्पना जितकी जास्त भूमिका बजावते तिला तितक्या समानार्थी शब्दांनी संबोधले, मढले व नटवले जाते. उदाहरणादाखल सांगायचे तर एस्किमो मध्ये बर्फासाठी 15 वेगळे शब्द आहेत. काही आफ्रिकन आदिवासींमध्ये केळींसाठी 20 विविध नावे आहेत. त्यामुळे जीवनात जी संकल्पना जितकी जास्त भूमिका बजावते तिला तितक्याच समानार्थी शब्दांनी संबोधले जाते आणि म्हणूनच हिब्रू भाषेत मेंढपाळ या शब्दासाठी 3 समानार्थी शब्द आढळतात. मुळात मेंढपाळ शब्दाचे हिब्री भाषेत 3 समानार्थी शब्द असले तरी प्रत्येकाचा खास अर्थ व वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे या शब्दांचा अर्थ आहे काळजीपूर्वक निरीक्षण करणे, सावधानता बाळगणे, धोक्याबद्दल सावध आणि तयार असणे आणि विश्लेषण करून पुढील योजना आखणे. मेंढपाळ या तिन्ही अर्थाचे प्रतीक आहे. तो जागरूक, सज्ज, काळजीवाहू आणि सावध राहतो. तो जागृत, सज्ज, काळजीवाहू आणि सावध राहतो. ही इज वाईड अवेक, विजिलंट, वॉचफुल, रेडी, केअरिंग अँड केअरफुल.
गोष्ट आहे फ्रान्समधील एका मेंढपाळाची. काही युवक डोंगराळ भागात प्रवास करीत असताना संपूर्ण दिवस एक मेंढपाळ व त्याच्या मेंढरांसोबत व्यतीत करून त्यांच्याबरोबर फिरण्याचे ठरवितात. दिवसभर मेंढपाळासोबत प्रवास केल्यानंतर त्या युवकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्याला कारण देखील तसेच आहे. त्यांच्या निदर्शनास आले होते की मेंढपाळ संपूर्ण दिवसभरात एक क्षणभर देखील बसला नव्हता. तो मेंढपाळ संपूर्ण दिवसभरात एक क्षणभर देखील बसला नव्हता. तो अधूनमधून काठीवर झुकत असे, परंतु न बसता न आराम करता तो आपल्या कळपावर लक्ष देऊन होता. तो आपल्या कळपावर लक्ष ठेवून होता. कारण बसल्याने त्याला त्याची दृष्टी आपल्या कळपावर ठेवता येणार नव्हती. बसल्यानंतर आपला कळप दृष्टीआड होता कामा नये म्हणून तो मेंढपाळ क्षणभर देखील बसला नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ह्यास्तव त्या काळच्या मेंढपाळात सतत जागृत राहणे, निर्भयपणे आपल्या मेंढरांची राखण करणे आणि प्रसंगी आपला जीव धोक्यात घालणे, अशा प्रकारचे धाडसी गुणधर्म असणे अत्यंत आवश्यक होते. दिवस व रात्रीची पर्वा न करता आपल्या मेंढरांची सच्च्या दिलाने काळजी वाहतो तो झाला उत्तम मेंढपाळ. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मेंढपाळ हे एक समर्पित व्यक्तिमत्व आहे, जो आपल्या मेंढरांसोबत आणि मेंढरांसाठी आपले जीवन समर्पित करीत असतो. म्हणूनच मेंढपाळाचे जीवन हे एक रहस्यमय जीवन आहे. जुन्या करारात जरी मेंढपाळ ही संकल्पना दृढ होती, तरी उत्तम मेंढपाळ ही संकल्पना, ही पदवी केवळ नवीन करारामध्येच सापडते. व येथे येशू जाणून बुजून मी उत्तम मेंढपाळ आहे असे म्हणतो. ह्या शब्दांसह तो जुना करार व नवीन करार ह्यांची सांगड घालतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा येशू उत्तम मेंढपाळ असल्याचा दावा करतो, तेव्हा तो पुरुषांशी बोलत होता, जे शास्त्रवचने जाणून घेण्यास कमी पडत होती. मेंढपाळ आणि मेंढरांबद्दल एझेकल ह्या पुस्तकात एक भविष्यवाणी आहे. ही भविष्यवाणी सुरुवातीला मेंढपाळांविषयी आहे, जे परमेश्वराच्या लोकांचा सांभाळ करत होते, आणि पुढील माहिती ही दुसऱ्या मेंढपाळाविषयी आहे, जो येणारा मेंढपाळ मसीहा होता, ज्याची इस्रायलची जनता आतुरतेने वाट पाहत होती. स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून येशू आपणच मसीहा असल्याचा दावा करत होता, जे शास्त्रवचनांत भाकीत करण्यात आली होती. इस्रायलमधील टूर ग्रुप विषयी एक जुनी कथा आहे. बसमध्ये प्रवासादरम्यान टूर गाईड मेंढपाळ व मेंढरे ह्यांच्यातील जवळचे नातेसंबंध समजावून सांगत होता. मेंढपाळ मेंढरासमोरून कसे चालतात, त्यांना कशी हाक मारतात, शिट्या वाजून किंवा पावा वाजून ते त्यांना आवाज देतात, आणि ती मेंढरे त्यांच्या मागे कसे येतात, हे सर्व तो टूर गाईड समजावून सांगत होता. या टूर दरम्यान हा गट एका कळपाजवळ येऊन पोहोचला असता टूर गाईडची नजर बसच्या खिडकीतून दूरवर शेतातून काठीनं मेंढरा हाकत होता त्या पुरुषाकडे गेली. ह्या टूर गाईडच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मार्गदर्शन करण्यास चुकला होता का? कारण तो काठीनं मेंढरा हाकत होता. मार्गदर्शन करण्यास चुकला होता का? कारण येथे तर मेंढपाळ मेंढरांना काठीने मारहाण करीत हाकत होता. त्या टूर गाईडने ताबडतोब बस रोखली आणि शेतातून पळत सुटला. काही मिनिटांनंतर
तो परत आला. त्याचा चेहरा समाधानाने चमकत होता. त्याने बसमधील सर्वांना जाहीर केले, मी नुकताच त्या माणसाशी बोललो आहे. मी नुकताच त्या माणसाशी बोललो आहे. तो मेंढपाळ नसून कसाई आहे. तो मेंढपाळ नसून कसाई आहे. हा परिच्छेद आपल्याला खूप काही सांगून जातो. येशू ख्रिस्त जो आपला मेंढपाळ आहे आणि आपण परमेश्वराची मेंढरे आहोत, तो आपल्याला नेहमी चांगल्या वाटेने नेत असतो. उत्तम मेंढपाळ हा कधीही आपल्या मेंढरांना चुकीच्या मार्गाने नेणार नाही. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चांगल्या आणि योग्य त्या वाटेने म्हणजेच तारण्याच्या वाटेने नेत असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ठाऊक आहे की तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा अंतर देणार नाही. प्रभू येशू आपला उत्तम मेंढपाळ आपल्याला तारणाची वाट दाखवतो व पुनरुत्थान व अनंतकाळच्या जीवनाकडे नेत असतो. तो आपल्या बचावासाठी, आपल्या पापांसाठी, आपल्याला जीवनदान देण्यासाठी, आपले जीवन परिपूर्ण करण्यासाठी, आपल्या तारणासाठी स्वतः कोकरू झाला व वधला गेला. तो आपल्या बचावासाठी, आपल्या पापांसाठी, आपल्याला जीवनदान देण्यासाठी, आपले जीवन परिपूर्ण करण्यासाठी, आपल्या तारणासाठी स्वतः कोकरू झाला व वधला गेला. येशूची आपण उत्तम मेंढपाळ असल्याचा दावा, त्याच्या तो कोण आहे या संबंधी इतर 7 घोषणांपैकी एक वाक्य आहे. बायबलमध्ये असे 7 वेळा नमूद आहे जेव्हा येशू मी आहे, आय एम अशा शब्दांसह विधान सुरू करतो आणि एका वेगळ्या भूमिकेचा दावा करतो. सामान्यतः त्याला इंग्रजीत आय स्टेटमेंट्स म्हणतात, परंतु 8व्या वेळी त्याने स्वतःचा उल्लेख मी सांगत आहे या विधानाने सुरुवात करून केला आहे. योहान 5:58 मध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त परमेश्वरानेच स्वतःला मी म्हणून संबोधले होते. निर्गम 3:14 मध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजास सांग मी आहे, याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून येशू सर्वसमर्थ परमेश्वर असल्याचा दावा करतो व मी आणि पिता एक आहोत असे दर्शवून देतो. योहान 10:30. अशा प्रकारे येशू आपला उत्तम मेंढपाळ आहे. परंतु नवीन करार येथेच थांबत नाही, तर इब्री लोकांस पत्र 13:20-21 मध्ये आपण वाचतो, आता ज्या शांतीच्या परमेश्वराने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून परत आणले, तो परमेश्वर आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास आपणास प्रत्येक चांगल्या कामांत सिद्ध करो. तो येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा येशू म्हणतो मी एक उत्तम मेंढपाळ आहे, तेव्हा तो मेंढरांसाठी आपला जीव देण्याच्या विषयी बोलतो. जेव्हा येशू म्हणतो मी एक उत्तम मेंढपाळ आहे, तेव्हा तो मेंढरांसाठी आपला जीव देण्याविषयी बोलतो. येशू चांगल्या मेंढपाळाच्या इतर पैलूंबद्दल देखील बोलतो, परंतु मुख्यतः वारंवार तो उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी कसा आपला जीव देतो ह्या मुद्द्याकडे आपले लक्ष केंद्रित करून घेतो. लक्षात घ्या,
की येशू आपल्या मेंढरांसाठी आपले फक्त जीवन वाहत नाही, तर तो आपला जीव देतो. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देतो. याचा अर्थ तो मेंढरांच्या ऐवजी स्वतःचा जीव देतो. तो मरण स्वीकारतो जेणेकरून ते जगतील. येशूने आपले जीवन का दिले यामागे निश्चितच एक कारण व उद्देश होता. एखाद्याने विनाकारण आपला जीव दिला तर त्याबद्दल कौतुकास्पद ते काय. येशू मेंढरांना जीवन व जीवदान देण्यासाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच येशूचा मृत्यू हा मूर्खपणाचा किंवा हेतू नसलेला मृत्यू नव्हताच मुळी. जुन्या करारात हजारो मेंढरे आपल्या मेंढपाळांसाठी पापार्पण म्हणून अर्पण केली गेली, परंतु येशू मात्र उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा बळी बनला. तो जीव घेत नाही तर तो जीव देतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. तो जीव घेत नाही तर तो जीव देतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. One theologian says he saved us by not saving himself. He saved us by not saving himself. एक ईशज्ञानी म्हणतो त्याने स्वतःचा जीव न वाचविता आमचा जीव वाचविला. त्याने स्वतःचा जीव न वाचविता आमचा जीव वाचविला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की मेंढपाळ ह्या व्यक्तीत आकर्षण वाटणारे असे काहीच नसते. ना तो दिसायला आकर्षक ना सौंदर्याने आकर्षक. मेंढपाळ हा अगदी सर्वसाधारण व्यक्ती व व्यक्तिमत्व असते. तरी सुद्धा दावीद राजा परमेश्वराला मेंढपाळाची उपमा देत आहे. ह्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. प्रथम हे की दावीद राजा हा स्वतः मेंढपाळ आहे आणि मेंढपाळाचे गुणधर्म त्याला उत्तमरित्या ठाऊक आहेत. जे गुण व गुणधर्म ज्या गोष्टी मेंढपाळात असतात त्याच गोष्टी तेच गुण त्याने परमेश्वरात पाहिले, परमेश्वरात अनुभवले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो परमेश्वराचा ज्या प्रकारे ज्या अनुभवातून अनुभव घेतो तो परमेश्वराला त्या दृष्टीने त्या दृष्टिकोनातून पाहत असतो. दाविदाने परमेश्वराला मेंढपाळाच्या स्वरूपात पाहिले, अनुभवले, म्हणून तो परमेश्वराला मेंढपाळ म्हणून संबोधत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वैयक्तिक जीवनात परमेश्वराला ज्या स्वरूपात ज्या पद्धतीने ज्या अनुभवातून अनुभवतो त्याच दृष्टिकोनातून आपण परमेश्वराला पाहतो. आपण वैयक्तिक जीवनात परमेश्वराला ज्या स्वरूपात ज्या पद्धतीने ज्या अनुभवातून अनुभवतो त्याच दृष्टिकोनातून आपण परमेश्वराला पाहतो. एखादी व्यक्ती परमेश्वरावर विश्वास ठेवते त्यामागे काहीतरी कारण असते जो परमेश्वरापासून त्यास अनुभवास मिळालेला असतो आणि त्यामुळे लोक परमेश्वराला त्याच दृष्टिकोनातून बघत असतात. जर एखाद्या व्यक्तीने जीवनात चमत्कार अनुभवला असेल तर ती व्यक्ती परमेश्वराकडे चमत्काराच्या दृष्टिकोनातून बघणार. एखाद्या व्यक्तीला मोठ्या आजारातून सुटका मिळाली असेल, आरोग्य लाभले असेल तर ती व्यक्ती परमेश्वराकडे डॉक्टरांचा डॉक्टर, आरोग्यदाता म्हणून पाहते. त्याचप्रमाणे दाविदाचा परमेश्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मेंढपाळाचा आहे, कारण त्याने परमेश्वराचा अनुभव एका मेंढपाळाच्या स्वरूपात केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
जुन्या करारातील काही महान मेंढपाळांची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आपण मेंढपाळ दाविदाच्या स्तोत्र 23 वर थोडा प्रकाश टाकूया. स्तोत्र 23 विषयी बोलताना तत्वज्ञानी इमॅन्युअल कांट म्हणतात, मी वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा मला जास्त दिलासा स्तोत्र 23 वाचून मिळाला. मी वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा मला जास्त दिलासा स्तोत्र 23 वाचून मिळाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 23 आपल्याला आश्वासन देते की एक उत्तम मेंढपाळ म्हणून परमेश्वर आपल्या मेंढरांना हिरव्या कुरणात नेईल, विश्रांती देईल आणि त्यांना काहीही उणे पडून देणार नाही, कारण तो मेंढपाळ नेहमी सांत्वन करणारा म्हणून असतो. तो आपल्याला काहीही उणे पडू देणार नाही. तो आपल्याला हिरव्या कुरणात नेईल, कारण तो सांत्वन करणारा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासाठी मेंढपाळ प्रतिमेचा उपयोग करून निवडलेल्या लोकांनी आपल्या अनुभवातील विशिष्ट वैशिष्ट्यांसह परमेश्वराची संकल्पना मांडली. ह्याद्वारे परमेश्वराच्या सक्रिय उपस्थितीचा त्यांना आलेला अनुभव त्यांनी इतरांना दिला. ही संकल्पना अखेरीस परमेश्वराच्या सर्वसमर्थ, सर्वव्यापी, सर्वगुण संपन्न आणि मूळच्या ज्यू धर्माच्या विशिष्ट गुणधर्माच्या कल्पनांमध्ये विकसित झाली. ही कल्पना अखेरीस परमेश्वराच्या सर्वसमर्थ, सर्वव्यापी, सर्वगुण संपन्न आणि मूळच्या ज्यू धर्माच्या विशिष्ट गुणधर्माच्या कल्पनांमध्ये विकसित झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू तर त्याही पुढे जाऊन म्हणाला की मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. मी मेंढरांची दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत येईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. योहान 10:7-11. चांगला मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा जीव देईल. मेंढपाळ हे परमेश्वराच्या पुत्राचे एक नाव आहे. त्याला मेंढपाळाची उपमा दिलेली नाही, तर त्याला मेंढपाळ असेच म्हटलेले आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये मेंढपाळाचे काही गुण नमूद केलेले आहेत. उत्पत्ती 28:15. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. उत्पत्ती 28:15. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खूप सुंदररित्या ह्या ठिकाणी परमेश्वराचे गुण वर्णन केलेले आहेत. परमेश्वर या ठिकाणी एक अभिवचन देत आहे, एक आश्वासन देत आहे. तो म्हणतो, पहा मी तुझ्या बरोबर आहे. पहा मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा मी तुझ्या बरोबर आहे. हा झाला एका उत्तम मेंढपाळाचा गुणधर्म. तो आपल्या मेंढरांच्या सोबत राहण्याचे निश्चित करतो. आपण मेंढपाळ पाहिला असेल. मेंढपाळ नेहमी सतत आपल्या मेंढरांच्या सोबत असतो. मेंढरांची पांगापांग होऊ नये ही त्याची प्रथम जबाबदारी असते. आपण
जर परमेश्वराला मेंढपाळाच्या रूपात बघत आहोत तर आपण स्वतःला मेंढरांच्या स्वरूपात बघू शकतो. आपण परमेश्वराची मेंढरे आहोत आणि म्हणून त्याचे हे वचन आपल्यासाठी सुद्धा लागू पडते. आणि हे वचन आहे, पहा मी तुझ्या बरोबर आहे. पहा मी तुझ्या बरोबर आहे. आय एम विथ यू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ कधीही मेंढरांना सोडून जात नाही, अंतर देत नाही, टाकून जात नाही. आणि परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे. त्यांनी आपल्याबरोबर राहण्याचे अभिवचन दिलेले आहे. मत्ते शुभवर्तमान 28:20 मध्ये मत्ते म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत परमेश्वर सर्व दिवस आपल्या सोबत आहे. हे झाले मेंढपाळाने दिलेले वचन. युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्या बरोबर राहण्याचे हे वचन. हे सोबत राहण्याचे जे वचन दिले आहे ते फार मोठे वचन आहे. फार मोठे वचन आहे. का बरे हे वचन दिले गेले आहे? आपण जर बारकाईने मेंढपाळाचे निरीक्षण केले तर आपल्याला त्यामध्ये एक महत्वाचा गुण आढळून येईल. आणि तो महत्वाचा गुण आहे की मेंढरांच्या अग्रभागी चालणे, मेंढरांच्या पुढे चालणे, त्यांना मार्ग दाखविणे. हा मेंढपाळांचा मुख्य गुणधर्म आहे. आणि हे आपणास येशूचे एक वचन आठवण करून देते, जेथे तो म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू एक उत्तम मेंढपाळ आहे आणि तोच आपला मार्ग आहे. एक उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांच्या पुढे चालतो व त्यांना मार्गदर्शन करत असतो. एखाद्या भित्र्या नेत्याप्रमाणे मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणून संकट समयी मागे राहून मागूनच धूम ठोकत नाही. तर येशू एक उत्तम मेंढपाळ आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे म्हणणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मेंढरांना म्हणजेच आपणा सर्वांस सत्याच्या मार्गावर चालण्यास आवाहन करतो. आपण सत्याच्या मार्गावर चालत आहोत का? मेंढपाळाचा आपल्या मेंढरांत जीव आहे. तो आपल्या मेंढरांची प्रत्येक गोष्ट बारकाईने न्याहाळत आहे, पाहत आहे, त्यांच्या गरजा जाणून आहे. कोणतेही संकट येण्यापूर्वी त्या संकटांना धीराने तोंड देण्याची हिंमत तो ठेवत असतो. परमेश्वरात आपल्यावर चालून आलेल्या संकटांवर सामना करण्याची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शूर व धाडसी मेंढपाळ हे शक्तीचे व सामर्थ्याचे प्रतीक आहे. आमोस 3:12 मधील प्रसिद्ध प्रतिमा या कल्पनेचे समर्थन करते, जेथे मेंढपाळ सिंहाची कुस्ती करणारा असा दाखवला आहे. जेथे मेंढपाळ सिंहाशी कुस्ती करणारा असा दाखवला आहे. असा सामर्थ्यवान, बलवान असा आमचा उत्तम मेंढपाळ संकटांना सामोरे जाण्यास नेहमी सतर्क तयार असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यझेकेल संदेष्टा परमेश्वराचे लोक जणू मेंढपाळांचा कळप आहे अशी प्रतिमा पवित्र शास्त्रात आपल्यास देतो. यझेकेल संदेष्टा परमेश्वराचे लोक जणू मेंढरांचा कळप आहे अशी प्रतिमा आपल्या समोर ठेवत आहे. या संदेशानुसार
त्याने त्यावेळच्या मेंढपाळांची म्हणजे इस्रायलच्या अधिपतींची कान उघडणी केली आहे, कारण ते अति लोभी व स्वार्थी होते. आपल्या प्रजेची त्यांना मुळीच काळजी नव्हती. शिवाय काही मेंढरे इतरांच्या जीवांवर जागून चांगली धष्टपुष्ट झाली होती. याचा अर्थ म्हणजे जे दीन व दुबळे होते त्यांच्यावर अधिपतींनी जुलूम करून आपली सत्ता स्थापन केली आणि भरपूर धन मिळवले होते. ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन यझेकेल म्हणतो की न्यायाची पुनर्स्थापना होईल. स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून येशू ही भविष्यवाणी पुरुषांकरता सेवा कशी करावी ह्याविषयी मार्गदर्शन करते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात माझ्या बंधू भगिनींनो, उत्तम मेंढपाळ म्हणून येशू स्वतःला इस्रायलाचा तारणारा आणि नवीन नेता म्हणून प्रस्थापित करत होता. उत्तम मेंढपाळ म्हणून येशू स्वतःला इस्रायलाचा तारणारा आणि नवीन नेता म्हणून प्रस्थापित करत होता. येशू फक्त इस्रायली लोकांना वाचवण्यासाठी आला नव्हता, तर त्याने इस्रायलच्या हरवलेल्या मेंढ्यांपासून सुरुवात केली. परंतु धर्मशास्त्रामध्ये हे स्पष्ट आहे की त्याचे ध्येय मोठे होते. एजेकियल 36:24 मध्ये म्हटल्याप्रमाणे, मी त्यांस राष्ट्रातून आणि निरनिराळ्या देशांतून जमा करीन, मी त्यांस स्वदेशी परत आणीन. मी त्यांस राष्ट्रातून आणि निरनिराळ्या देशातून जमा करीन आणि मी त्यांस स्वदेशी परत आणीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याच वचनाला दुजोरा देताना येशू नवीन करारात योहान 13:16 मध्ये म्हणतो, ह्या मेंढवाड्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग कळप व एक मेंढपाळ असे होईल. मग कळप व एक मेंढपाळ असे होईल. जेव्हा येशूने उत्तम मेंढपाळ असल्याचा दावा केला, तेव्हाच जो कोणी त्याचा आवाज ऐकेल, ज्याला त्याने बोलावले आणि जे हरवले आहेत त्यांनाही आपण कळपात सामील करण्याची त्याने तयारी दाखविली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात माझ्या बंधू भगिनींनो, संत पेत्राने लिहिले आहे की तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता. जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे त्याच्याकडे आता परत आला आहात. जो तुमच्या जीवाचा मेंढपाळ व रक्षक आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे तुम्ही बहकत होते आणि आता तुम्ही परत आला आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा अक्षयी हार मिळेल. 1 पेत्र 2:25 आणि 5:4. आज उत्तम मेंढपाळ ख्रिस्त आपल्याला त्याच्या मागे येण्यास बोलावत आहे, कारण तो आपल्या मेंढरांचा वास घेत असतो, जो आपल्या सर्वांचा उत्तम व श्रेष्ठ मेंढपाळ आहे. तोच येशू ख्रिस्त आपणास आपल्याला प्रत्येकाच्या नावे हाक मारित असतो. कारण या आधुनिक काळाच्या व जगाच्या मोहमायामध्ये न गुरफटता व न अडकता आपण एकनिष्ठेने व स्वइच्छेने उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकावी. आहात का तयार तुम्ही आपल्या उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकण्यास? ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू उत्तम मेंढपाळ व आपण त्याची मेंढरे आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू उत्तम मेंढपाळ व आपण सर्व त्याची मेंढरे आहोत. आज येशू आपल्यालाही एक चांगला मेंढपाळ बनण्यासाठी आवाहन करत आहे. आपण
मेंढपाळ बनण्यासाठी येशूचे हे आव्हान स्वीकारूया. कदाचित आपल्यातील अनेक जणांना हे पाचारण या आधीच मिळालेले असेल. प्रेज द लॉर्ड. कदाचित आपल्याला हे पाचारण या आधीच मिळालेले असेल. येशू संघीय फादर A.T. थॉमस ह्यांचा 26 ऑक्टोबर 1997 साली वयाच्या अगदी 46व्या वर्षी हजारीबाग येथे शिरच्छेद करण्यात आला. 25 फेब्रुवारी 1995 साली 41 वर्षीय सिस्टर राणी मरियाचा खून करण्यात आला. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर फादर स्टॅन व इतर कार्यकर्ते कैदेत बंदिस्त आहेत. बदलणाऱ्या पर्यावरणासाठी कार्य करणारी दिशा रवी, क्लायमेट चेंज ॲक्टिव्हिस्ट, फाउंडर ऑफ फ्रायडेज फॉर फ्युचर, ह्या तरुणीवर नाहक खोटे आरोप करून तिला तुरुंगात टाकले जाते. कारण काय? कारण काय तर समाजातील तळागाळातील लोकांच्या हक्कांसाठी निर्भयपणे केलेल्या कार्यासाठी त्यांचा जीव घेण्यात आला नव्हे, त्यांनी तो दिला. हे झाले उत्तम मेंढपाळाचे अनुकरण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजही असे चांगले मेंढपाळ समाजात उत्तम मेंढपाळाकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या दीनदलित मेंढरांची काळजी घेत आहेत. त्यांच्या हक्कासाठी लांडग्यांच्या वेशातील राजकारणी व जमीनदार यांच्याशी धैर्याने लढत आहेत व आपल्या कळपाची राखण करत आहेत. आपणही आपले पाचारण ओळखून उत्तम मेंढपाळाच्या कळपात परत येऊया. आपणही आपले पाचारण ओळखून उत्तम मेंढपाळाच्या कळपात परत येऊया व सदा सर्वदा येशूच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहूया व सदा सर्वदा येशूच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहूया. धन्यवाद फादर आशिष रॉड्रिक्स. आपल्या नावाप्रमाणेच ख्रिस्ताच्या आशीर्वादाने तुम्ही आम्हास भरले. आपल्या पुढील परमेश्वरीय कार्यास आम्ही सुनिश्चिंतितो. या सदिच्छेसह पुनश्च आपले आभार. जरी जाल येथून तुम्ही आठवू आपले बोल आम्ही. जरी जाल येथून तुम्ही आठवू आपले बोल आम्ही. अन गाऊ आम्ही तुमची थोरवी. जशी असते संगीतातील भैरवी. अशा संगीतमय वातावरणात भोर विभोर करण्यासाठी येत आहेत ब्रदर नोएल लोपिस. ब्रदर नोएल लोपिस हे मूळचे वसईचे सुपुत्र आहे. बऱ्याच वर्षापासून पूर्ण वेळ ते प्रभूचं कार्य करीत आहेत. अनेक ठिकाणी ते रिट्रीट देण्यासाठी जातात. पोट्टा येथे ब्रदर हेमंत मायकल यांच्या समवेत प्रदीर्घ व सर्व देशभर भ्रमंती करून सुवार्ता प्रचार व प्रसार करण्याची संधी प्रभूने त्यांना दिली आहे. त्यांना संगीताची विशेष देणगी आहे. त्यांनी संगीतातील संगीत प्रभाकर ही पदवी मिळवली आहे. मी ब्रदर नोएल लोपिस यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या सुमधुर गायनाद्वारे परमेश्वरी कृपेचा आम्हास लाभ द्यावा. ब्रदर नोएल लोपिस. मेंढरांना खांदी घेऊन येतो मेंढपाळ, तोची आमचा तारणहार. येशू उत्तम मेंढपाळ, येशू उत्तम मेंढपाळ.
मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ दारोठ्याने आत जो येईल द्वारपाळ दारोठ्याने आत जो येईल द्वारपाळ मेंढराना ठावो दे उत्तम मेंढपाळ मेंढराना ठावो दे उत्तम मेंढपाळ मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ हिरव्या कुरणी सारी आम्हा येशू सर्व काळ हिरव्या कुरणी सारी आम्हा येशू सर्व काळ नवजीवनाचे पाणी पाजी उत्तम मेंढपाळ नवजीवनाचे पाणी पाजी उत्तम मेंढपाळ मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ त्याची वाणी मागे मेंढरे जाती ऐकून त्याची वाणी मागे मेंढरे जाती स्वर्गाच्या दाराशी आपुली मेंढरे नेई स्वर्गाच्या दाराशी आपुले मेंढरे नेई मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ मेंढराना खांदी घेऊन येतो मेंढपाळ तोची आमचा तारणहार येशू उत्तम मेंढपाळ येशू उत्तम मेंढपाळ